नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT टेट एक्झाम 2025 रोजी होण्यासाठी 2017 झालेल्या पेपरमधील पेपर 1 मधील प्रश्नांची आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 21 निर्देश आहे। खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य घ्यायला हवे, तुम्ही अचूक मूल्य करण्याची अपेक्षित नाही। 31/3 × 15 बरोबर किती? तर पर्याय बघूया। 150, 160, 180, 140। तर याचा अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक ए 150। प्रश्न क्रमांक 22 स्वरूप द्या। 12,431 अधिक 62,143 बरोबर किती? तर पर्याय आहे 75,574, 74,474, 74,564, 74,574। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 74,574। प्रश्न क्रमांक 23 तीन भिन्न संख्यांचा लसावी LCM 120 आहे। खालीलपैकी कोणत्या त्यांच्या मसावी SCF असू शकत नाही? पर्याय आहे 8, 12, 24 आणि 35। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 35। प्रश्न क्रमांक 24 फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल्स। सेंटेन्स आहे ही वॉज फिलिंग द ब्लँक्स फर्स्ट मॅन टू अराईव्ह। पर्याय आहे द, ॲन, ए आणि ॲन अँड नो आर्टिकल रिक्वायर्ड। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए द। त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? पर्याय आहे गुरु, गुरु, गुरु आणि गुरु। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी गुरु। प्रश्न क्रमांक 26 WWW चा अर्थ? तर पर्याय आहे वर्ल्ड वर्क वेब, वाईल्ड वर्ल्ड वेब, वाईल्ड वर्ल्ड वेब, वर्ल्ड वाईड वेब। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वर्ल्ड वाईड वेब। प्रश्न क्रमांक 27 मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढळणारे मूल्य असे आहेत। पर्याय आहे सहानुभूती आणि समानुभूती, प्रामाणिकपणा आणि विश्वास, परस्पर समज आणि करुणा, वरील सर्व। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 28 गुणाकार करा। 127 × 6। पर्याय आहेत 862, 762, 562, 662। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 762। प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? पर्याय आहे गृह, गृहकलह, गृहस्थ, गृहिणी। तर याचा अचूक अशुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक डी गृहिणी। प्रश्न क्रमांक 30 शिक्षकांसाठी सुरुवातीला येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे एकच कारण रिकामी जागांच्या विभागात आहे। पर्याय आहे सर्वसाधारण संस्कृती, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, विषयवस्तूची पार्श्वभूमी, आंतरव्यक्तिगत संबंध। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी आंतरव्यक्तिगत संबंध। प्रश्न क्रमांक 31 मुकेश आणि सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे। 12 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:15 होईल। सुरेशचे वय किती आहे वर्षामध्ये? तर पर्यायामध्ये बघू 16, 32, 48 आणि 42। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 48। त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 निर्देश आहे खाली एका कागदाचा तुकडा दर्शविला आहे। दिलेले उत्तर आकृत्यांमधून घडी घातल्यास तो कसा दिसेल ते सूचित करा। पर्याय आहे बी, सीचा सी, डीचा ए आणि एचा ए। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए। तर प्रश्न क्रमांक 33 सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षरसमूह निवडा। अक्षरसमूह आहे HKNQ, GKOS, SV, YB बरोबर काय? तर पर्याय आहे TQMK, NR, VW, VZ, ZV, TQ, AD, GJ। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी NR, VZ। त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर, शब्द किंवा संख्या निवडा। पर्याय आहे प्रश्न आहे प्रोत्साहन देणे, प्रतिबंधक करणे। तर काय? तर पर्याय आहे प्राप्त यश, अभाव, आधिक्य, पाहिणे, विश्वास ठेवणे, हृदय, आत्मा। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी अभाव, आधिक्य। प्रश्न क्रमांक
35 साधारणपणे असे दिसून येते की विद्यार्थ्यांची शिल्लक अन्न आणि त्यांची पॅकिंग वर्गाच्या फर्निचरमध्ये बागेत आणि शाळेच्या जमिनीत टाकून देतात, जे तुम्हाला वाटते की ते चुकीची प्रथा आहे. तुम्ही त्यांना कसे रोखाल म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना एक योग्य दृष्टिकोन मिळेल. पर्याय हे चुकीचे वर्तन करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी काही मॉनिटर विद्यार्थ्यांचा एक उडता गट तयार करणे, ते टाळण्यासाठी एकत्र येणाऱ्या मैदानांची दररोज घोषणा करणे, वर्गासमोर बागा आणि परिसरात इतर ठिकाणी कचरापेट्यांची व्यवस्था करणे, अशा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक शिक्षा देणे. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, वर्गासमोर बागा आणि परिसराच्या इतर ठिकाणी कचरापेट्यांची व्यवस्था करणे. प्रश्न क्रमांक 36, वर्गमुळात 400 अधिक वर्गमुळात 900 अधिक वर्गमुळात 16,000 चे मूल्य आहे. तर पर्याय बघूया. 22, 90, 20 आणि 28. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, 90. प्रश्न क्रमांक 37, एक ढग मुळात याने बनलेले आहे. पर्याय आहे पाण्याचे थेंब, धूळ, प्रकाश आणि पांढरा रंग. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, पाण्याचे थेंब. प्रश्न क्रमांक 38, बौद्धिक चाचण्या बुद्धिमत्तेचे मापन कमी चौकटीद्वारे घेतात. पर्याय एखाद्याचे जे काही शिकला आहे त्या सर्वांची यादी बनवून, एखाद्याने अनुभवलेल्या सर्वात कठीण शिक्षणाचे निरीक्षण करून, शिकण्याचे नमुने बनवून, जे शिकण्याची जवळजवळ प्रत्येक जणाला संधी मिळालेली आहे, एखाद्याच्या माझ्या संस्थेच्या सणाची द्रव्यमापन आणि गुंतागुंतीचे निरीक्षण करणे. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, एखाद्याच्या मज्जा संस्थेच्या संरक्षणाचे द्रव्यमान आणि गुंतागुंतीचे निरीक्षण करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, सूचना आहे दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. पर्याय आहे ए, आर, ई आणि आय. तर याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक आर, बी, आर. त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 40, रवी आणि अजय यांनी सारख्या ठिकाणी एकपासून सुरुवात केली आणि बी ठिकाणी पोहोचले. ते 60 किलोमीटर दूर आहे. रवीची गती अजयच्या गतीपेक्षा 4 किलोमीटर तासाने कमी आहे. बी या ठिकाणी पोहोचून अजय परत येतो आणि रवीला बी पासून 12 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी भेटतो. रवीची गती किलोमीटर तासामध्ये काढा. तर पर्याय दिले आहे 12, 10, 8 आणि 6. तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक सी, 8. या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.